यः अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे बुद्धि तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्यरागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, या सर्वांच्या अलौकिक, अकारण करून, अद्भुत, असीम, अपूर्व अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या पौष मासाच्या पावन पर्वामध्ये, ज्याला पुष्णाती इति पौषः, यामध्ये आपल्या भक्तिरस किंवा भक्तिप्रेम हे अधिक पुष्ट होतं, विरक्ती पुष्ट होते, ज्ञानाला पुष्टी येते आणि आपल्या जीवनामध्ये जी परमार्थ साधना आहे त्या साधनाला फलरूपाने पुष्टी प्राप्त होते। असा पुष्णाती इति पौषः असं याची उत्पत्ती सांगतात। अशा या मासामध्ये आणि एक आणखी अलौकिक पर्व आहे, म्हणजे या पर्वाची अधिष्ठात्री संत देवता, प्रातस्मरणीय, वंदनीय, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रमाणे सर्व लोकांना आपल्या आचाराने भक्तिसिद्धांतावर आरूढ करणारे किंवा हृदयामध्ये संक्रमित करणारे असे परमपूज्य बाबा, या सर्वांच्या अनुग्रहाने आपण या पावन पर्वामध्ये जिवंत आहोत। आपले श्वासोश्वास चालू आहेत, ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत। याचं कारण असं की या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी बाबांच्या स्मृतीस्थलामध्ये बसून आपण भगवती ज्ञानेश्वरीच्या द्वारा आपल्या जीवनाचा, परमार्थाचा मार्ग, साधनेचा मार्ग कसा चोखाळावा याच्या अर्जुनाने ज्या ठिकाणी शंका केलेली आहे आणि त्याच्या उत्तरादाखल भगवान जे काही अर्जुनाशी संवाद करीत आहे त्या संवादाचं तृतीय अध्यायाचं, ज्याचं नाव कर्मयोग असं आहे, या कर्मयोग अध्यायाचं आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालो। हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहे। भगवान ज्ञानोबारायांची वाङ्मयमूर्ती असणारी ही ज्ञानेश्वरी किंवा भगवान परमात्मा श्रीकृष्णाची असणारी वाङ्मयमूर्ती ही श्री गीता, तेव्हा गीता आणि त्या गीतेवरील टीका जी ज्ञानेश्वरी, त्याच्या आधाराने आपण गीतेचा अर्थ समजावून घेण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करीत आहोत। हेच आपलं भाग्य आहे। आपण काल पाहिलं की या ठिकाणी या अध्यायामध्ये पूर्वी जे 2 अध्याय आहे त्या 2 अध्यायाचं साधारणपणे श्रवण केल्यानंतर अर्जुनाला शंका निर्माण झाली। त्या शंकेमध्ये अर्जुनाच्या असं लक्षात आलं की भगवान या ठिकाणी मला निष्काम कर्मयोगाचं हे अनुष्ठान कर असंही सांगतात आणि भगवान ह्या निष्काम कर्माच्या अनुष्ठानापेक्षाही तत्त्वज्ञान हा मोक्षाचं जवळचं साधन आहे असंही सांगतात। तेव्हा जेणेकरून मला मोक्षप्राप्तीचा मी इच्छुक आहे, मी भगवंताला आधीच सांगितलेलं आहे, येन श्रेयः अहम आप्नुयाम, जेणेकरून मला मोक्ष मिळेल त्या मोक्षाचं साधन मला सांगा, आणि मी त्यांना पूर्णपणे शरणागत झालेला आहे। तर शरणागताची भगवान कधी उपेक्षा करत नाही। मग अशा वेळेला भगवंतानी मला श्रेयाचा मार्ग सांगत असताना जो निष्काम कर्मयोग आहे तर तो कर्मयोग करण्यापेक्षा मला भगवान म्हणतात की या ठिकाणी कर्तृत्व मत टाकून दे, फलास्वाद टाकून दे आणि तो तस्माद युद्धस्व भारत, हे युद्धरूपी कर्म कर असं सांगतात की जे कर्म फक्त अंतःकरण शुद्धीचं साधन आहे ते काही साक्षात मोक्षाचं साधन नाही। अर्जुनाच्या ही गोष्ट लक्षात येत नाही की भगवान जे आहेत ते अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास त्याची द्यावे, मुंगीवरी भार गजाचे पालन, घालिता हे कोण कार्यसिद्धी, असं पाहून अर्जुनाला प्राप्त परिस्थितीमध्ये कोणता उपाय सांगावा तो उपाय कर्मयोगाचाच अर्जुनाला योग्य आहे असं भगवान या ठिकाणी सांगत आहेत। परंतु ही गोष्ट अर्जुनाच्या लक्षात येत नाही। त्याला ते फल मोक्ष पाहिजे, त्या मोक्ष फलाकडं पाहिल्यावर जे अंतरंग साधन ज्ञान आहे त्याचाच मला उपदेश का करत नाही परमात्मा, अशी त्याला शंका येते। आणि बरं त्याचं महत्त्व इतकं सांगतात, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती,
स्थित्वा शामंतकालेपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति विहाय कामानि सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमाधिगच्छति। मी तर या ठिकाणी दुःखाचा डोंब माझ्या अंतकरणात उसळलेला आहे आणि अशा वेळेला जर शांतीचा मी इच्छुक आहे आणि त्या शांतीचं साधन जर हे ज्ञानच असेल आणि ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानानेच जर मोक्ष असेल तर मला निष्काम कर्मयोगामध्ये किंवा कर्मयोगामध्ये युद्धरूपी घोर कर्मामध्ये माझी प्रवृत्ती का करतात असं अर्जुनाला शंका आली। म्हणून अर्जुन भगवंताला म्हणतो की जायशी चेत कर्म नसते, कर्मापेक्षा जर बुद्धी म्हणजे ज्ञान हे जर श्रेष्ठ असेल तर हे अध्यात्म ज्ञानामध्येच माझी प्रवृत्ती का करत नाहीत। उलट तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयशी केशव, अत्यंत युद्धरूप हे हिंसारूप भयंकर असं असणारं जे वर्णसंकराधिकाला कारण होणारं असं हे युद्धरूप कर्म कर असं भगवान माझी तिकडं प्रवृत्ती करवतात। याचं काय कारण आहे म्हणून दुसरं कोणाला विचारण्यापेक्षा किंवा त्यांच्याविषयी त्यांच्या अंतकरणात असा संशय नाही का भगवान मला निश्चितच माझी हानी करणार आहे असं नाही। म्हणून तो म्हणतो फक्त भगवान जे बोलतात ना ते दुटप्पीपणाचं बोलणं बोलतात। म्हणून व्यामिश्रेणैव वाक्येनं बुद्धिं मोहयसीव-मी, अशा मिश्र वाक्य बोलल्यामुळं एकदा दोन्ही वाक्य बोलल्यामुळं नेमकं कोणतं माझ्यासाठी कल्याणकारक कोणतं ते साधन आहे हे मला कळत नाही। भगवान मला या ठिकाणी काही माझी परीक्षा तर पाहत नाही ना मोहात घालण्याच्या निमित्ताने, तर तो म्हणतो की मोह यसीव, पण भगवान असं करणार नाही। षड्गुण ऐश्वर्य संपन्न परमात्म्याला जरा शरण झालं तर शरण आले याचे न विचारी गुणदोष असा हा परमात्मा आहे आणि तो मला मोहातमध्ये विपरीत भावनेमध्ये किंवा अहंता ममता यांच्या वाढीमध्ये कसा प्रवृत्त करील या म्हणून तो मोह यशीव ये म्हणतो। आणि मग अर्जुन भगवंताला म्हणतो की तद एकम वद निश्चित्य, दोन्हीपैकी मला कोणतं तरी एक सांगा की येन श्रेया अहम आपनेयाम, जेणेकरून माझा कल्याण होईल हे सांगा। देवा तुम्ही मी कोणतंही काही विचारलं तरी माझ्याविषयी तुमच्या डोळ्यापुढे हेच असू द्या, कोणतं कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म संमूढ चेतः ये श्रेयशान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम। ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्ही माझी डोळ्यासमोर ठेवा की मला दुसरं काही नको, हा माझा शेवटचा जन्म ठरावा। या ठिकाणी पाप आणि पुण्य ह्या दोन्हीही बंधनातून मी पूर्णपणे निर्मुक्त व्हावं आणि हा माझा शेवटचा जन्म असावा। याविषयी तुम्ही मला जे काही जेणेकरून ही स्थिती मला प्राप्त होईल, ही जीवनमुक्त अवस्था नंतर देहपातानंतर विदेह कैवल्यावस्था मला प्राप्त होईल असा उपाय मला सांगा। म्हणून म्हणतो येन जेणेकरून अहम मी श्रेय आपनुयाम, जेणेकरून माझं कल्याण होईल। आणि याविषयी ज्ञानोबराय आता बोलतात की देवा जर तूच असं दुटप्पीपणाचं बोलायला लागला तुवाचे ऐसे बोलावे तरी आम्ही निणती काय करावे, आम्ही तर अगोदरच नेणते आहोत आज्ञानी आहोत। तुझ्यासारखा सर्वज्ञ सर्वशक्तिमान भगवद अवतार असणारा माझा श्रीगुरु जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा, आणि त्यांनी जर आम्हाला अशा प्रकारची परस्पर विरोधी विधानं करून जर आमचं मन अधिक गोंधळून टाकलं तर मग आम्हाला आमच्यासारख्या नेत्यांनी काय करावं बरं? काय करावं म्हणजे मला आता असं वाटतं आता संपले म्हणपा अगवे विवेकाचे। ही जी विवेकाची गोष्टी, विवेक शब्दाचा अर्थ विचार पृथक करणे। जसा राजहंस पक्षी आहे तो पाणी आणि दूध एकत्र मिळालं तर ते दोन्हींचा निवाडा करतो, त्याप्रमाणे निवाडा व्हावा आणि असा विवेक व्हावा। आत्मा काय आहे अनात्मा काय, ग्राह्य काय त्याज्य काय, सार काय असार काय, नित्य काय अनित्य काय, सत्य काय मिथ्या काय याचा विचार व्हावा। म्हणून मी तुला शरणागत झालो। पण मला तर आता असं वाटतं आता संपले म्हणपा अगवे विवेकाचे, आता हा विवेक करण्याची गोष्टच संपली। कारण जो विवेक करणारा विवेक सागर असणारा परमात्मा तोच जर आपल्याला विवेक सांगत नाही, उलट आपल्या मनात गोंधळ निर्माण करतो, तर आता विवेक संपलाच म्हणून संपला, म्हणजे आता आमचं जीवन उद्ध्वस्तच झालं, आता आम्हाला काही मार्ग दिसत नाही। असं का देवा करायचं आमच्याविषयी असा अर्जुन म्हणतो। म्हणून म्हणता हागा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशतो कैसा, आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा। आम्हाला काय वाटलं होतं भगवंताला शरणागती केली की आत्मबोध होईल,
पण आत्मबोधाचा दिवसा पुरला. आता आमचा आत्मबोधाचं जर काही मनोरथ हाऊस होती की काय झालं तर हा मनुष्यजन्म परत येत नाही आणि याच्यामध्ये काय यह चेद वेदीद अथ सत्यमस्ती यह चेदी हा वेदीन महती विनष्टी. या मनुष्य जन्माला आलं तर इथं ब्रह्मज्ञान संपादन केलं तर कल्याण झालं आणि जर ब्रह्मज्ञान संपादन केलं नाही तर त्याची भिवंडी झाली, त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. म्हणून आम्ही आलो. पण आमची ही हौस आहे ना मनोरथाचा दिवसा, म्हणजे आमच्या ठिकाणी मनोरथाची असणारी जी हौस आहे ती आता आमची चांगल्याच प्रकारे आपल्या आत्मबोधाची असणारी जी हौस आहे ती आता पुरली म्हणजे संपलीच. आता काय आम्हाला आत्मज्ञान होण्याची शक्यता दिसत नाही. कारण उपदेश तरी ऐसा, हा तुझा उपदेशच जर अशा प्रकारचा आहे का त्या उपदेशामध्ये निवाडा करायचा, एक निर्णय करून सांगायचा, ते राहिलं बाजूला. आणि अपभ्रंश तो कैसा, उलट त्याच्यापासून आम्हाला आत्मस्वरूपापासून भ्रष्ट करण्याचं काम चाललं. आणि याच्यापेक्षा अपभ्रंश तो कैसा याच्यापेक्षा भ्रष्ट करणं काय वेगळं आहे, हेच भ्रष्ट करणं आहे. म्हणजे आम्ही तुला शरणागत झालो त्याचं हे का फल देवा असं तो म्हणतो. आता त्याला उदाहरणं देतो, देवाला अर्जुन सांगतो समजावून, जर तुला लक्षात नसलं आलं म्हणणं तर आम्ही तुला काही उपपत्ती सांगतो. आणि काय उपपत्ती सांगतो, हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा, आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्य पथ्य वारुणी जाये मग जरी आपणची विषस्वे, तरी रोगिया कैसेनी जिये सांगे मज. आता ते म्हणतात जसं देवा तो आमच्याशी कसं वर्तन केलं सांगू का. एखादा वैद्य आणि तो पथ्य वारुणी जाय, तो त्यांना काय सांगतो की तुम्हाला आता श्वासाचा त्रास आहे, दमा आहे, तर तुम्हाला पथ्य आहे. पथ्य काय करायचं, गरम पाणी प्यायचं, आंबट खायचं नाही, तळलेलं खायचं नाही. असं एखाद्या वैद्याने त्या रुग्णाला पथ्य सांगून गेला, तुम्ही हे खाऊ नका, त्या ठिकाणी तुम्ही हे खा, हे औषध घ्या असं सांगितलं आणि माझं औषध सेवन करा, तुमचा रोग बरा होईल. मग काय आता औषध देणार, आम्हाला वाटलं का काहीतरी अमृतासम दिव्य औषधी परमात्मा देईल. पण त्यांनी सांगितलं पण वैद्य पथ्य वारूनही जाय, पथ्य सांगून जातो पण आपणची जरी विषस्वी. आणि पुन्हा आपणच काय करतो, जाता जाता त्याला त्या ठिकाणी त्या रोगाचं औषध देऊन जातो, हा दवा तुम्ही प्या. रोगार म्हणजे ते मरणारं औषध, एंड्रीन काही म्हणतात तसं त्याला काय केलं, विष दिलं प्यायला. आता विष केला तर तरी रोगिया कैसेनी जे सांगे मज. ह्याला उपाय म्हणजे पथ्य नावालाच झालं. हा त्याला पथ्य सांगितलं म्हणजे त्याला वाटलं जगेल आणि दिव्य औषध देईल. दिव्य औषध म्हणजे विष दिलं आणि पथ्य सांगून काही उपयोग नाही, कारण पथ्य जगण्यासाठी आणि ह्याचं औषध मरण्यासाठी. म्हणून ते म्हणतात की रोगिया कैसेनी जिये सांगे कृष्णा, तर तो जो रोगी आहे तो कैसेनी जिये, कसा जगल सांग बरं तूच आता. आणखीन म्हणतात देवा तुला जर नसलं लक्षात आलं अजून हा दृष्टांत दुसरा सांगतो. म्हणतात जैसे आंधळे सुईजे आव्हांटा, का माजवन दिजे मरकटा, तैसा उपदेशो हा गोमटा ओढवला आम्हा. ते म्हणतात असं झालं, एखादा आंधळा मनुष्य आहे आणि ते आव्हांटा सुईजे म्हणजे त्याला काय करायचं, आव्हांटा म्हणजे आडवाटेला लावायचं, त्याला रस्ता सापडत नाही, आंधळा, आणि त्याला एक अंध गोलांगुलने आहे. त्या अंध गोलांगुलने आहे म्हणजे गो म्हणजे बैल आणि लांगुल म्हणजे शेपटी. एखाद्या आंधळा मनुष्य आहे, तो रस्त्याने चालला होता, रस्त्याने चुकला, तो म्हणे अरे हो मी आता रस्ता चुकतोय, मला रस्ता दाखवा. त्या माणसाने सांगितलं सोपं आहे. तिथं त्या गावामध्ये असणारा एक उन्मत्त असा पोळ बैल होता त्या गावचा, आणि त्याने लगेच तो बैल तिथून जवळून चालला होता, त्या आंधळ्याचा हात पकडला आणि त्याची शेपटी त्याच्या हातात दिली आणि त्यांनी सांगितलं हा बैल तुला जिकडं घेऊन जाईल ना ते तो रस्ता बरोबर आहे. आता सांगा बैल उधळल्यावर त्याची काय स्थिती होईल. ही जी गोष्ट आहे म्हणतात देवा मी तुझ्या नादी लागलो आणि तू काय केलं, आंधळे आव्हांटा सुईजे. एखाद्या आंधळ्या माणसाला आव्हांटा म्हणजे आडवाटेला, सुईजे म्हणजे घालवावं, दाखवावी. किंवा का माजवन दिजे मरकटा, आणि मरकट जे आहे माकड ते अगोदरच चंचल आहे आणि त्याला माजवन दिली म्हणजे त्याला आणखीन मद्यपान करवलं. आता त्याला जर दारू पाजली तर ते किती उन्मत्त होईल, अगोदरच चंचल आहे. अशा स्थिती तैसा
त्याप्रमाणे कशासाठी सांगतात देव म्हणायला लागले, अरे मला दृष्टांत कशाला सांगतो? ते म्हणतात याच्यासाठी सांगतो, तैसा उपदेशो गोमटा ओढवला आम्हा. तसं तुझा हा गोमटा फारच चांगला उपदेश आणि तो आम्हाला ओढवला म्हणजे आम्हाला प्राप्त झाला. म्हणजे जणू काही आता आमचा उपदेश हा संसार सागरातून तारण करणार नाही, हा तारणहार नाही, हा मारणहार आहे. आता हे असं तुझा जर उपदेश ऐकला आम्ही की तू खुशाल युद्ध कर आणि आपल्या बांधवांना मार, असं जर केलं की ज्याच्यामुळे भरपूर वर्णसंकर होईल आणि सगळेच्या सगळे नरकाला जातील आणि पाठीमागं कोणी पिंड तर्पण करायला सुद्धा राहणार नाही, ते युद्ध तू कर असं सांगणं म्हणजे हा तुझा चांगलाच उपदेश आम्हाला प्राप्त झाला. मी आधीच काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे, श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुशिला तुझं. देवा मी तुझ्याजवळ का आलो, तुला एवढा शरणागत का आलो, मला जगात दुसरं कोणीच दिसलं नाही, तूच दिसला. त्याचं कारण असं आहे, मी आधीच काही नेणे, आधीच म्हणजे अगोदरच मला काही नेणे, मला काही कळतच नाही. आणि वरी कवळिलो मोहे येणे, आणि त्याच्यात वर काय झालं, पुन्हा मला मोह म्हणजे भ्रांती झाली आणि पुन्हा मी भ्रमिष्ट झालो. अगोदरच मी अज्ञानी आणि त्याच्यातही पुन्हा मला मोह निर्माण झाला. मोह निर्माण झाला म्हणजे हे दुर्योधनाधिक हे माझे बांधव आहेत आणि अर्जुन म्हणजे मी ह्या पांडवांच्या वंशामधला एक हा पंचमहाभूताचं देह धारण केलेला पिंड तो मी आहे आणि तत्संबंधी असणारे माझे आहेत, असा एक तर मला भ्रम झाला, त्यातही मी अज्ञानी. आणि मग आता काय करावं, तर विवेकू या कारणे पुशिला तुझं, या कारणे तुझं विवेकू पुशिला. या कारणाने आता आपल्याला विचाराची, विवेक म्हणजे विचार, त्या विचाराची दिशा तुझ्याकडून मिळेल म्हणून हे परमात्मन मी तुला शरण आलो. तव तुझी एक एक नवाई, हे असं तुम्ही म्हणा, हे बोलणं योग्य आहे का? जेव्हा का विश्वरूप पाहिलं तेव्हा मग अर्जुन जागा झाला, अरे हा तर काय आपल्या आत्याचा काय मुलगा असा नाही, हा साक्षात संपूर्ण जगताचा अधीश्वर असणारा परमात्मा आहे. म्हणून तो पश्चाताप वाटला ना, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. मी त्या ठिकाणी तुझी चेष्टा काय केलो, आखाडा झोंबी लोंबी करू असं तुझ्याशी बोललो. जर तू मला कधी कधी माझी विनवणी करायला लागला तर मी हा कोपे की तो निवांतच आहे. तो जर परमात्मा अर्जुन रागावला तर परमात्मा काय करायचं, निवांतच आहे. रुष्ये की बुझावीतच आहे, तो रुसला की त्याला काय करतो, समजावून सांगतो. नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा, देवाला त्या अर्जुनाचं वेड लागलेलं आहे असं. पण अर्जुनाला हे कळलं नव्हतं. जेव्हा सर्व विश्वरूप पाहिलं तेव्हा त्याला कळलं की हा काय आहे, हा सगळा जगन्नियंता परमात्मा आहे. तर आता तुम्ही म्हणाल की असं का बोलतो, महिमा कळला नाही की माणूस असंच बोलतं. गुरु असो किंवा आपलं इष्टदैवत असो, याचं महिमा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अर्जुन असं बोलतो. श्रीकृष्णा विवेक या कारणे पुशिला तुझं, या कारणाने मी तुला विवेक विचारला, पण तुझी एक एक नवाई, पण तुझं एक एक नवलच आहे. मी विचारल्यावर तू जे काही उत्तरं द्यायला लागला आणि मला उपदेश करायला लागला, त्या उपदेशामध्ये प्रत्येक वाक्यगणित तुझे काय आहे, एक एक नवीन अशी अपूर्वता आहे, नवल आहे. आणि यामध्ये उपदेशा माझी गोवाई, आणि उपदेश करतो पण उपदेश माणसाला निश्चित निर्णय काहीतरी सांगून त्या निर्णयावर आरूढ करण्यासाठी सांगायला पाहिजे. पण तुझी काय उपदेशा माझी, उपदेश करण्यामध्ये गोवाई म्हणजे गुंतागुंत आहे. की ते उपदेश जरी केला तर त्याला विचारलं काय ठरलं, मग ते म्हणतो काहीच ठरलं नाही, उलट मन अधिक घोटाळ्यात पडलं. म्हणजे असं काय तू मला काही सांगितलं नाही, त्या उपदेशामध्ये आणखी घोटाळा झाला, गुंतागुंत निर्माण झाली. तरी देवा, पण मी असं म्हणतो तरी अनुसरली या काही आयशे की जे, एखादा माणूस आपल्याला अनुसरला म्हणजे शरणागत झाला. आता मी तुम्हाला पूर्ण शरणागत आहे, तर आता तुम्ही जे सांगाल ते मी करील. या ठिकाणी करिष्ये वचनम तव, तुम्ही जे सांगावं ते मी करावं, इतका मी शरणागत झालो. जर कधीही माणसाला जर एखादा मनुष्य शरणागत झाला तर त्या शरणागताला कधीही उपहास त्याचा करू नये, त्याची थट्टा करू नये, त्याची उपेक्षा करू नये, त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे. हे काय आहे, ही आपली परंपरा आहे, पूर्वापार परंपरा चालत आलेली. मनुष्य किती अगदी
समोरचा शत्रू आणि जर शरण आला, त्यांनी नुसते वर हात केले तर इकडचे शत्रू जे ते त्याला गोळी त्याच्या छातीवर धरली असली तरी त्याला मारत नाही, उलट त्याला ताब्यात घेतात, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्याच्या जखमा बरा करतात. जे धर्मशास्त्र मानत नाही ते लोकसुद्धा मिलिटरीमध्ये 2 देशांच्या लढाईमध्ये असं असतं, शरणागत आला की त्याला काय करतात, ताब्यात घेऊन त्याला तो तिथं मारायला निघाला होता पण त्याला काय करतो, बरा करतो हॉस्पिटलला नेऊन. शरणागताचा हा धर्म आहे, शरण आलेल्या लोकांचं. पण इथं तुझं मात्र म्हणतात, देवा अनुसरली या काही तरी अनुसरली या काही ऐशे की जे. एखादा मनुष्य आपल्याला अनुसरला म्हणजे आपल्या पाठोपाठ आला, शरणागत झाला, तर त्याला काय असं करावं, मग त्याचं मन आधी घोटाळ्यात पाडावं. आम्ही तनू मनू जीवे तुझ्या बोला ओठंगावे आणि तुवाचे ऐशे करावे तरी सरले म्हणो. देवा तुला शरण आलो म्हणजे साधारण नाही आलो आम्ही. तनू मनू जीवे, आमचं शरीर, तनू, मन आणि जीव म्हणजे आमचं सर्व असणारं प्राण हे तुला आम्ही अर्पण केलेले. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. त्याप्रमाणे आम्ही मनू भावे शरण आलो तुझं. तुला तनू मनाने शरीर आम्ही तुझ्यावर, तू सांगशील तिथं ते सगळ्या शरीराचा उपयोग, तू सांगशील तिथं मनाचं संकल्प आणि तू सांगशील तिथं आमचं प्राणांचं समर्पण. असा तनू मनू जीवे तुझ्या बोला ओठंगावे. आणि आम्ही काय करणार, तुझ्या बोलण्यावरून ओठंगावे म्हणजे तुझ्या बोलण्याचा आश्रय करावा. आम्ही सारखं किविलो आणि तुझ्या चेहऱ्याकडं पाहत राहावं, आता ह्या प्रश्नात उकल होण्यासाठी देव काय म्हणतात, म्हणून आम्ही तुझ्या बोला ओठंगावे. आम्ही तुझ्यावरून नाही, तुझ्या शब्दावरून, बोला म्हणजे शब्दावरून आम्ही ओठंगावे, आमचा जीव ओवाळून टाकला आणि तुवाचे आयुष्य करावे. आणि तू मात्र असं आमची फसवणूक करावी किंवा आमचं बुद्धी अधिक घोटाळ्यात पाडावी, निर्णय होऊ देऊ नये, अशा प्रकारची स्थिती प्राप्त करावी तरी सरले म्हणे. तर आमचं आता सरलं म्हणजे संपलंच, आता आमचं आटोपलंच असं अर्जुन म्हणतो. आता ऐशा परिबोधीशी तरी निके आम्हा करीशी येथ ज्ञानाची असं काहीशी अर्जुन म्हणे. तर ते म्हणतात येत अर्जुन म्हणतो देवाला, देवा आयशा परिबोधीशी तो अशा प्रकारचा जर आम्हाला बोध करायला लागला तरी निके आम्हा करशी, खरोखर तू आमचं निके करशी, आमचं खरं कल्याणच करणार. म्हणजे हे बोलण्याचं उपरोधिकपणे म्हणतो की आता आमचं नक्कीच कल्याण झालं, म्हणजे आता आमची नक्कीच भिवंडी झाली, म्हणजे आता तर आमचं काही खरं नाही असं सांगतो. येथ ज्ञानाची असं काहीशी, आता आम्ही निघालो होतो तुझ्याकडून ज्ञान करायला, आता जर तू आमचं असं अमंगलच करायला निघाला, अकल्याणच करायला निघाला तर तू आम्हाला काय ज्ञान देणार आहे, आमचं चुकतंय. ज्ञानाची असं कायशी, आता ज्ञानाची कशाला इच्छा करायची, आम्ही कृष्ण परमात्मा आणि तो आम्हाला आत्मज्ञान करून देणार आणि तो आम्हाला कृतार्थ करणार, याची इच्छाच करणं आमचं चुकीचं आहे असं अर्जुन म्हणे. असा अर्जुन या ठिकाणी म्हणतो. परी हे जाणीवेचे किरसरले परी अनिक एक असे झाले जे तिथे डवळले मानस माझे. तो म्हणतो आता जे ज्ञान आत्मज्ञान ते तर जाऊ द्या देवा, हे आत्तापर्यंत तुझ्याशी 2 अध्यायात झालेला जो संवाद आहे याच्यावरून मला आता असं कळालं की हे जाणीवेचे किर सरले. जाणीव म्हणजे ज्ञान आणि त्या ज्ञानाचं किर म्हणजे निश्चयाने सरले. ज्ञानाचा विषय संपला, आता ज्ञान होण्याची तुझ्याकडून अपेक्षा करण्यातच काही अर्थ राहिलेला नाही. परी अनिक एक झाले, पण आणखी एक गोष्ट घडली, म्हणजे आपल्याला असं वाटेल ज्ञान नाही पण भगवान दुसरं काहीतरी देणार आहे. अनिक एक असे झाले जे दुसरं झालं. काय झालं दुसरं, देव म्हणतील किंवा ज्ञान नाही दिलं पण तुला कर्म करायला तरी सांगितलं, तसं नाही झालं. उलट काय झालं, जे थिते हे डवळले मानस माझे. माझं मन अगोदर बरं होतं, स्थिर होतं, पण त्याला आता डवळलं तू. आणि त्यामुळं जसं एखादं पाणी अगोदर स्थिर रूपामध्ये वरवर काय असतं, स्वच्छ असतं, खाली गाळा असतो, पण जर एखाद्याने डवळलं तर काय होतं, सगळंच पाणी गढूळ जातं. पहिलं जर वर लावून तोंड लावून पिता आलं असतं तर आता उलट काय झालं, पूर्ण ती खालची माती वर आली आणि ते पाणी उलट आणखीन मलिन झालं. तसं हे मानस म्हणजे मन, माझे मानस, माझं मन तिथे पूर्वी थोडं स्थिर होतं, मग स्थिर होतं. त्यामुळं तर मी तुला सांगितलं ना, काय मला नक्की युद्ध करायचं असं मनात होतं.
आणि मग ते युद्ध मनात होतं म्हणून तर मी तुला सांगितलं सेनयोर उभयोरमध्ये रथम स्थापयमे अच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन हा रथ उभा कर असं मी सांगितलं. मग माझा युद्ध करण्याचा निश्चय होता. पण तू जेव्हा सांगायला लागला की ज्ञानाच्या गोष्टी आणि असं आहे की जो पुरुष कृतकृत्य झाला की त्याला जगामध्ये कोणतंही कर्तव्य राहत नाही आणि हे कर्माने प्राप्त होत नाही, हे ज्ञानाने प्राप्त होतं. म्हणून मला वाटलं की ज्ञान प्राप्त करावं. मग तुझ्या तोंडाकडं पाहायला गेलो, ज्ञान तर राहिलं बाजूला, तू म्हणतो की हे कर्म करा. उलट त्या कर्मातले दोष आहे ते मला ज्ञात झाले, ते तुझ्यामुळंच ज्ञात झाले. आणि एवढं झालं असताना पुन्हा कर्मापासून मला काय केलं, मी आता मला कर्म करावं का ज्ञान करून घ्यावं याविषयी उलट माझ्या मनात काय झाला, थिते हे ढवळले मानस माझे. माझ्या मनामध्ये आणखीन ढवळाढवळ निर्माण झाली. माझ्या मनामध्ये या ठिकाणी माझं मन उलट क्षुब्ध झालं. देवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेनेजे, जरी चित्त पाशी माझे येणे मिसे. आता ते म्हणतात असं देवा कदाचित असं तर नाही ना, हे श्रीकृष्णा, हे श्रीकृष्ण परमात्मन, तुझे चरित्र काही नेनिजे, तुझं जे चरित्र आहे, तुझं जे ह्या घटना तू करत आहेस, तुझ्या ह्या ज्या लीला आहेत ते लीला चरित्र काही नेनिजे, मला काही कळत नाही. परंतु आता असं आहे की जरी परी चित्तपाशी माझे येणेमिषे, येणेमिषे म्हणजे ह्या मिशाने म्हणजे ह्या निमित्ताने तू माझे चित्तपाशी, माझ्या अंतकरण, माझ्या चित्ताची काय भूमिका आहे याची परीक्षा तू करीत की काय आहे. मला असं वाटतं की ह्या निमित्ताने असं दोन्हीकडे याला जरा हलवून पाहावं. हलवणी खुंट आधी करावा बळकट, त्याला स्तुनांनी खंडन न्याय म्हणतात. त्या न्यायाप्रमाणे तू माझं चित्त काय, याची काय भूमिका आहे, याच्या मनात काय आहे याचा तर तू आढावा घेत नाहीस ना असं म्हणतो. पण म्हणतो ना तरी पण भगवान असं आहे, आपण एकदा शरणागत झाल्यावर आपली कशाला परीक्षा पाहिजे. तो परमात्मा जो आहे तो अकारण करुणावरुणालय आहे, तू दीनवत्सल आहेस, त्यामुळं बहुतेक तू असं काही माझ्या चित्ताची परीक्षा करणार नाही. ना तरी किंवा असं तर नाही ना झालं की झकवी तो आहाशी माते की तत्वची कथिशी ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवे ना. आता अर्जुनाच्या मनोगताला माऊलीने कुठं नेऊन ठेवले ते सांगतात. ना तरी किंवा असं तर नाही ना, माते झकवी तो आशी, जाऊ दे ह्या अर्जुनाला पक्क फसवायचं म्हणून तुम्हाला फसवीत तर नाहीत ना, झकवीत आहाशी माते. किंवा की तत्वची कथिशी ध्वनिते, किंवा तू आहे ना याच्यामधून तत्वज्ञानही पण सांगितलं आहे. कोणतं त्या ठिकाणी स्थितप्रज्ञश्च का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभासेत किमासेत व्रजेत किम. हा जेव्हा प्रश्न तुला विचारला गेला तेव्हा स्थितप्रज्ञाची तू लक्षणं सांगितला. म्हणजे स्थितप्रज्ञा म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर झाली असं स्थितप्रज्ञाचं वर्णन करतो. याचा अर्थ तत्त्वज्ञ पुरुषाला अनुभूतीला आलेलं जे तत्त्वज्ञान तेच तू सांगितलं आहे, पण माझ्या लक्षात आलं नाही. कारण हा अर्थ कोणता आहे, तत्त्वज्ञान तू सांगितलं पण ते संक्षेपाने सांगितलं तेवढ्याच 18 श्लोकामध्ये. आणि ते सांगत असताना तू काय केले, ते ध्वन्यर्थाने सांगितलं. आपण नेहमी चिंतन करत असतो, प्रत्येक शब्द जो असतो किंवा वाक्य जे असतं त्या वाक्य बोलताना एक त्याचा सरळ अर्थ असतो, त्याला वाच्यार्थ म्हणतात. एक लक्ष्यार्थ असतो लक्षणेने केलेला, आणि एक व्यंजनेने केलेला अर्थ किंवा त्याला ध्वन्यर्थ असंही म्हणतात. ध्वन्यर्थ म्हणजे शब्द दिसतात वेगळे आणि त्याच्यातून सांगायचं वेगळं. जसं आता आपल्या प्रवचनाचं वेळ आहे ते आहे 10 ते 11, आणि समजा मी 12 वाजेपर्यंत सांगितलं आणि एक जण उठून उभा राहिला आणि तो म्हटला 12 वाजले, असं तो म्हटला 12 वाजले. आता 12 वाजले तर 12 वाजले असा अर्थ झाला ना त्याचा. पण याचा अर्थ मी काय समजला की जास्त वेळ झाला, तुम्ही हे प्रवचन सोडून द्या, असं त्याचा अर्थ झाला. हा अर्थ कशाने कळला, त्या शब्दाने नाही कळला, त्याच्यातून ध्वन्यर्थ आहे त्याला म्हणतात. तसं तू या ठिकाणी जे सांगितलं ध्वन्यर्थाने सांगितलं. माझी बुद्धी कमकुवत असल्यामुळं मला ते आकलन झालं नाही, असं तर नाही ना झालं. हां, म्हणजे एक पहिली गोष्ट अशी आहे की तू मला झकवतो, म्हणजे तू मला फसवीत आहेस का, अर्जुनाच्या मनात येणाऱ्या शंका. आणि पुन्हा इव शब्द आहे ना तिथं, जणू काय म्हणजे तू असं वाटतं करशील पण पुन्हा असं वाटतं की असं तू करणार नाही. मग दुसरी शंका येते,
पण पुन्हा वाटतं असंही होणार नाही. तर पहिली शंका त्याला अशी आली की तो म्हणतो की माझे चित्त पाशी येणे मिशे, ह्या निमित्ताने तू माझ्या चित्ताची परीक्षा करतो, माझ्या मनात काय हे पाहतो. दुसरी शंका येते की या ठिकाणी तू मला फसवतो. तिसरी शंका येते की तू मला सांगतो. पण तिसरी शंका चौथी शंका येते सांगत असला तरी सरळ सरळ सांगत नाही, ध्वन्यर्थाने सांगतो, आणि त्यामुळं मला तुझा सांगितलेला विषय लक्षात येत नाही. असं तर काही बाई होऊन राहिलेलं नाही ना. म्हणून म्हणतो हे अवगमिता निरुते जाणविना. आणि याचा मी काय करायला लागलो, अनुमान करायला. अवगमिता म्हणजे याचं मी अनुमान करायला लागलो की भगवान परमात्म्याने आपल्याला आपला प्रश्न शरणागती, आपला प्रश्न योग्य आहे, आपण एकाग्रचित्ताने श्रवण करीत आहोत, तरी आपल्या बुद्धीवर भगवंताचा उपदेश आरूढ का होत नाही, त्याच्यामध्ये तो दृढ का होत नाही, त्याच्याविषयी आपल्याला संशय विपर्य तरी काय यावेत, अशा प्रकारचं तो म्हणतो. अवगमिता निरुते जाणवेना. निरुते जाणवेना म्हणजे निश्चित काय तुला सांगायचे ते काय मला कळत नाही. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. म्हणून देवा ऐके, देवा तू माझं म्हणणं ऐकून घे. आता हा भावार्थ न बोलावा, असा हा भावार्थ म्हणजे मला काय, माझी बुद्धी आहे ना इतकी सूक्ष्म नाही की तू थोडक्यात सांगितलं, गूढार्थाने सांगितलं, ध्वन्यार्थाने सांगितलं. त्याच्यापेक्षा मला असं भावार्थाचं बोलणं म्हणजे तुझ्या मनात असणारा भाव किंवा आशय, तो आशय स्पष्टपणे प्रगट न करता संक्षेपाने आणि काहीतरी गूढ रहस्यात्मक भाव तसाच ठेवून सांगावं, असा गूढार्थ मला तू सांगू, भावार्थ मला तू सांगू नको. मद विवेकू सांगावा, मला विचार सांग, जेणेकरून माझा त्या विचाराने काय होईल, विचारात जायते बोधा, त्या विचाराने मला आत्म्याचं यथार्थ ज्ञान होईल, असा मराठा विवेकू सांगावा. आपण मराठमोळे म्हणजे त्याचा एक मराठी बाणा, तसा इथं मराठा विवेक सांगावा. म्हणजे मला स्पष्ट, मराठ्याचं काम म्हणजे काय लोक म्हणतात स्पष्ट असतं, त्याचं छाती ठोकपणे असतं, त्याच्यात आतबाहेर काही नसतं, भय नसतं. तसं एक म्हणतात की त्यावेळेला रामदेवरायांचं राज्य आहे यादव, आणि त्यावेळेची जी परिस्थिती आहे त्याला त्या विवेकाचं नाव त्यांनी मराठा विवेक असं दिलेलं आहे. म्हणजे स्पष्ट विवेक मला सांगा की ज्याच्यामध्ये कोणता संशय नाही, त्याच्यामध्ये कधी विपरीत भावना नाही, असा निस्संदेह करणारं असा जो विवेक, विचार, तो विचार मला सांगावा की एक घाव दोन तुकडे, अशा प्रकारचा विचार तुम्ही मला सांगा. ते का सांगावं तर ते म्हणतात का सांगावं, भगवान तुला काय कळत नाही का, मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियेशे, श्रीकृष्णा बोलावे त्वा तैसे एकनिष्ठ. ते म्हणतात मी अत्यंत जड असे. खरं शिक्षकाने आपली कबुली द्यावी, आणि नाहीतर काय मला तर हे माहीतच आहे, मला तर हे माहीतच आहे असं. आणि पुन्हा मग मी सांगितलेलं तुला कसं नाही माहीत झालं, ते मला कळलंच नाही, म्हणणं मी जड आहे म्हणून, माझी बुद्धी मंदमती आहे, मतिमंद आहे. म्हणून अर्जुन तिथं म्हणतो मी अत्यंत जड असे, माझी जड आहे म्हणजे माझी बुद्धी ही मंद आहे, बुद्धिमांद्य हे माझ्या ठिकाणी आहे. मी अत्यंत जड असे परी मग जड आहे. मग देव म्हणेल की आता काय आहे, तू जड आहे त्यामुळे तुझा हा विषय नाही. पण देवा तू असं नव्हतं, परी ऐसा परियेशे, मी ऐसाही, पण जर मी असा असलो तरी निके परियेशे. देवा तू चांगलं ऐक, मी काय म्हणतो ते ऐक, मी जडबुद्धीचाच आहे. मग तू म्हणशील मग आता तुझा काय उपयोग नाही, मी तरी काय करू तुझ्या बुद्धीवर हे करायला, दगडाला किती उपदेश केला तर काय उपयोग आहे. तशी तुझी बुद्धी जी आहे ती बुद्धी जर अशा प्रकारची असेल, मंद असेल, तर माझा विलाज नाही. परंतु ते म्हणतात निके प्रियशे, देवा मी काय सांगतो ते ऐक. हां, श्रीकृष्णा बोलावे त्वा तैसे एकनिष्ठ. अरे पण तुझ्याच बोलण्यात बोल नाही, तू काय कर, मी असा जरी असलो तरी तू मात्र काय करायला पाहिजे, मी मंदबुद्धीचाच आहे बोलून चालून, पण तू मंदबुद्धीचा बरा, पण तू हे काय करतो आमच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण करणारं एकनिष्ठ किंवा जेणेकरून एक निर्णय होईल असं तू बोलत नाही ना, तू दुट्टप्पीपणाचं बोलतो. तेव्हा तू चांगला ऐक की त्वा बोलावे तैसे एकनिष्ठ याचा अर्थ कोणती निष्ठानाम नितराम स्थिती. एक तर आमची स्थिती कुठे गेली पाहिजे, निष्काम कर्म, किंवा एक कोणतं हे अर्जुना तू ही निष्काम कर्म कर, किंवा हे अर्जुना तू आत्मज्ञान संपादन
कर, असं तू एकनिष्ठ बोलायला पाहिजे ना. अगोदरच आम्ही मंदबुद्धीचे आणि त्याच्यामध्ये तू जे बोलतो ते एकच निष्ठा आमच्या अंतःकरणात निर्माण होईल, एकतर कर्मनिष्ठा होईल किंवा ज्ञाननिष्ठा. परंतु तू तसं बोलतोस का? मग तू एकनिष्ठ बोललं पाहिजे. म्हणजे एकनिष्ठ म्हणजे जेणेकरून तुझा उपदेश ऐकल्यावर कोणत्या तरी एकाच्याच ठिकाणी आमची नित्य अशा प्रकारची निर्णायक निष्ठा किंवा स्थिती होईल, त्याच मार्गाचं आम्ही अनुष्ठान करू, असं तू काहीतरी एक आम्हाला सांगायला पाहिजे. श्रीकृष्णा बोलावे तो तैसे एकनिष्ठ, देखे रोगाते जिनावे, औषध तरी द्यावे, परिते अतिरुच्च व्हावे, मधुर जैसे. आता जाऊन तो देखे, पहा. हे कृष्ण परमात्मा तू पहा बरं, रोगाते जिनावे. जर एखाद्या रोगाला जिंकायचं असेल, म्हणजे एखाद्याला झालेला दुर्धर रोग जर त्याला जिंकायचा असेल, अर्थात बरा करायचा असेल, तर औषध तरी द्यावे, त्याला औषध दिलं पाहिजे. रोग बरा करायचा म्हणजे त्याला औषध दिलं पाहिजे. पण ते औषध कसं द्यायचं? कडू द्यायचं का? ते अतिरुच्च व्हावे, मधुर जैसे. ते औषध गोड पाहिजे आणि ते पुन्हा कसं पाहिजे? अतिरुच्च. त्या खाणाऱ्याला त्याची रुची लागली पाहिजे. तर जसं त्यांनी सांगितलं ना, औषध काय चौथ्या अध्यायात होई की त्या ठिकाणी ते औषध जे आहे ना ते मधुर पण असावं आणि रोगघ्न पण असावं. त्या ठिकाणी तरी निंब का पियावा, तरी निंब का पियावा असं. नाही, आधीचे साखर आवडे आणि ते जरी ओखदी जोडे. आधीच साखर आवडते आणि तीच पुन्हा औषधात जर दिली तर काय हे? तरी शेवावे कान कोडे नावा. आपण पुन्हा पुन्हा ते का बरं खाऊ नये? ती साखर खाल्ल्यावर जर रोगही बरा होतो ना, आपल्यालाही आवडते. असं आम्हाला रुचकर आणि मधुर असं औषध त्या रोग्याला दिलं पाहिजे. तर जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाये दूध साखरे, तरी निंब का पियावा असं सांगतात. त्याप्रमाणे तैसे त्याप्रमाणे सकळार्थ भरित तत्व तरी सांगावे उचित. हे आवाजामुळे काही डिस्टर्ब होतं का? काही येतं ऐकून काय? तैसे सकळार्थ भरित तत्व तरी सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जयापरी. तैसे त्या रुग्णाप्रमाणे, रोग्याप्रमाणे हे देवा सकळ अर्थ भरित, सगळ्या अर्थाने परिपूर्ण. सगळ्या अर्थाने म्हणजे कोणता? जे चारही पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा सगळ्यांचा उपदेश ज्याच्यामध्ये केलेला आहे असा. किंवा सकळ अर्थ भरित म्हणजे तुला प्रतिपादन करण्याचे सगळे जे विषय आहेत त्या विषयांचं परिपूर्ण रीतीनं काय तत्व आहे ते तत्व तरी सांगावे उचित. त्याचं सगळ्या विषयाचं मूळ तत्व काय आहे ते तू सांगावं असं सांगतात. म्हणजे सगळ्या विषयांचा आम्हाला चांगल्या प्रकारे उलगडा व्हावा अशा रीतीनं तू सांग. की परी बोधे माझे चित्त जयापरी. तू समजा तत्व सांगत राहिला आणि मला कळलं नाही तर काय उपयोग आहे? मी जरी मंदबुद्धीचा असलो तरी तू जगद्गुरू आहेस, तू सर्वज्ञ आहेस, ज्याच्या निश्वासातून वेद झालेले आहे आणि तो स्वमुखे आपण सांगेतो श्रीविष्णू. तू श्रीविष्णूचा अवतार तू मला सांगत आहे. तुझ्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न तू आहे. तेव्हा बोधे माझे चित्त जयापरी, जयापरी, जेणेकरून माझ्या चित्ताला बोध होईल, मला यथार्थ जसं आहे तसं वस्तूचं, आत्मवस्तूचं ज्ञान होईल असं तू मला सांग. देवा तुझा ऐसा निज गुरु, आजी आरती धनी का न करू, येत भीड कवनाची धरू, तू माय आमची. ते म्हणतात तुझा ऐसा निज गुरु, तुझ्यासारखा मला स्वतःला गुरु प्राप्त झाला आणि तुझ्यासारखा जगद्गुरू मला प्राप्त झाला. कृष्ण वंदे जगद्गुरुम अशी ज्याची प्रार्थना करतात तो साक्षात मला आता माझ्यासमोर मला उपदेश करायला प्राप्त झाला. मग आता तू म्हणशील की असं काय बोलतो, माझी उपेक्षा करतो. अरे तुझ्यासारखा गुरु मला प्राप्त झाला, आरती धनी का न करू. या ठिकाणी आरती म्हणजे माझी जी इच्छा आहे त्या इच्छेची धनी म्हणजे तृप्ती का बरं करून घेऊ नये. या ठिकाणी एवढं मोठं
सुयोग प्राप्त झालेला आहे तेव्हा मी तुला असं बोलणारच, मी तुला असं स्पष्ट विचारणार. माझ्या मनाचं समाधान होईपर्यंत मी थांबणार नाही. आजी आरती धनी का न करू. आज माझी आरती म्हणजे माझी उत्कट असणारी इच्छा, त्या इच्छेची तृप्ती का बरं मी करू नये. इथं अरे थोडं भीड तर धरायला पाहिजे ना. आता जर हा देव आहे, मी अल्पज्ञ अल्पशक्तिमान मतिमंद असा मी, आणि हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमात्मा असं म्हणून नको. त्या परमात्म्याचा आदर केला पाहिजे, त्याच्याशी आपण बोलण्याची काय केले पाहिजे, मर्यादा सांभाळली पाहिजे, भीड धरली पाहिजे. आता जर मी इथं धरील तर भीड धरल्याने काय होईल, इथं भीड कवनाची धरू, इथं कोणाची भीड धरायची. अरे तू देवा, अर्जुनाचं कसं भगवंताशी नातं आहे. अर्जुन कसा म्हणतो, भीड कवनाची धरू, कोणाची भीड धरू. हां, अरे सगळ्यांची भीड धरायची, पण आईजवळ लहान मुलाला कधी भीड असते का. मग तू माया आमुची, तू तर आमची काय आहेस, आईच आहेस. तुझी भीड धरली तर आमचं कसं कल्याण होईल बरं. म्हणून आईजवळ भीड नाही. तसं गुरु ही काय आहे, गुरु साधका लागी माय. गुरु हे साधकांची काय आहे, आई आहे. म्हणून तू आमची आई आहे, तेव्हा भीड मी या ठिकाणी धरणार नाही. हागा जया ते कामधेनू माये, तयाशी अप्राप्य काय आहे. मनोनी मी प्रवर्तो लाहे ग्रंथी आहे, असं माऊली म्हणतात की या ठिकाणी जगद्गुरु संपूर्ण सर्वज्ञ तूच आम्हाला उपदेश करायला लागले. इथं भीड कवनाची धरू, तू माया आमची. हागा कामधेनूचे दुभते, दैवे झाले जरी आपैते, तरी कामनीची का तेथे वाणी कीजे. माझ्या मनात येणाऱ्या ज्या शंका, त्या शंका तुला विचारायला मी भीड धरायचं काही कारण नाही. देवा हा कोणता प्रसंग आहे माहिती आहे का. आता ते म्हणतात एखाद्या मनुष्याला हागा, अरे अर्जुना तूच पहा, हा देवा तूच पहा. कामधेनूचे दुभते, कामधेनू हे ती वाटेल ती जो विषयी इच्छुती देणारी, आणि त्या कामधेनूचं दुभतं, त्या कामधेनूचं दूध. दैवे झाले जरी आपैते, भाग्यवशाने कामधेनू मिळणं काही सोपी गोष्ट नाही, पण त्या कामधेनूचं दूध दही दैवाने भाग्याने एखाद्याला आपैते झाले म्हणजे त्याला प्राप्त झालं, तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. आता कामधेनू भेटली आणि हा काय म्हणतो, काही मागायलाच तयार नाही. मग कामनेची म्हणजे इच्छेची त्या ठिकाणी वाणी कीजे, इच्छेची त्या ठिकाणी उणीव करावी का, म्हणजे इच्छा जी आहे ती इच्छा आवरून धरा. अरे कामधेनू वाटेल ते पूर्ण करतं, फक्त तुम्ही काय करायचं, सरळपणे जे वाटेल ते त्या कामधेनूला मागायचं. तसं आम्हाला तू कोण आहे, कामधेनू आहेत. आम्हाला तू कोण आहे, माया आहेस. तुला आम्हाला जे वाटेल ते आम्ही तुझ्याकडं मागणार. बरं तुझ्याकडं नको मागू तर कोणाकडं मागू. राजाचे लेकर पांगरे वाकळ, तरी ते सकळं लाज कोणा. कसं नामदेवराय कसं प्रेम कलह करतात देवाचे. पतित पावन नाम ऐकोनी आलो मी द्वारा, आणि पतित पावन न होशी म्हणून जातो माघारा. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या ते नामदेवराय तर म्हणतात दौंडीच पिटीन. हा पतित पावन नाही, परी मोठा घातकी, अशी तुझी दौंडी पिटीन म्हणतात. तसं अर्जुन देवाला म्हणतो की कामनेची का तेथे वाणी कीजे. त्या ठिकाणी कामना किंवा इच्छेची उणीव किंवा आम्हाला नको, इच्छेच्या आवरून धरू. असं कशाला, जे वाटेल ते. जरी चिंतामणी हातातडे, तरी वांछेचे कवन साकडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छावे ना. देवा जरी चिंतामणी हातातडे, एखाद्याला हातात चिंतामणी प्राप्त चढे म्हणजे प्राप्त झाला. वांछेचे कवन साकडे, वांछा म्हणजे इच्छा, ते इच्छेचं काय साकडं. मग त्यांनी इच्छेची कोणत्याही प्रकारची भीड किंवा संकट त्याला काय वाटावं, अरे इथं फक्त इच्छा करायनो. अरे जे इच्छिलं तो चिंतामणी देतो, त्यामुळं चिंतामणी दे चिंतलिया अर्था. मग त्या ठिकाणी तुम्हाला इच्छेचं कशाला साकडं पाहिजे, का आपुलेनी सुरवाडे इच्छावे ना. अशा वेळेला आपुलेनी सुरवाडे, आपल्या आवडीप्रमाणे त्याला जेम पाहिजे ते इच्छावे ना. त्याने इच्छा करू नये काय अर्थ. देव काय म्हणतील, हो करायला काय हरकतच नाही. मग तसंच माझं तुझं चाललंय, ते पाहिजे ते मी तुला सांगतो. देखे अमृत सिंधू ते ठाकावे, मग ताहनाची जरी फुटावे, तरी सायासुका करावे मागील ते. म्हणतात अमृत सिंधू ते ठाकावे. अमृत सिंधू म्हणजे अमृताचा समुद्र, आणि त्याला ठाकावे म्हणजे अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त व्हावं. आणि म्हणणे अमृताच्या समुद्राजवळ गेला आणि मग काय केलं की तिथं पाणी प्यायला तयार नाही, दोन्ही दात वोट सगळे लावून घेतले. ताहनाची जरी फुटावे, मग त्या ठिकाणी काय होईल, आणि तहानेने काय व्हावं,
फुटावं म्हणजे प्राण फुटावा, प्राण व्याकुळ व्हावा. का तर त्या ठिकाणी वास्तविक अमृताच्या समुद्रात वाटेल ते अमृत प्राशन करायचं आणि अमर व्हायचं. पण तिथं गेला आणि म्हणायला लागला अमृताचा समुद्र आहे पण मी ताणीने फार व्याकुळ झालो आहे. हां, तरी सायासुका करावे मागील ते. मग अमृताच्या समुद्रापर्यंत जाण्याचे तरी कशाला श्रम घेतले, कशाला सायास केले? याचा अर्थ आता मी जन्मजन्मी केलेल्या पुण्यामुळं तुझ्यासारखा निजगुरू मला प्राप्त झाला आणि अशा वेळेला मला वाटलेली माझ्या इच्छेची तृप्ती करून घ्यायची नाही तर आता कुठं जायचं? आणि जर मी करून घेतली नाही तर हा माझा अडाणीपणा ठरेल. म्हणतात तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री कमलापती तो तू दैवे आजी हाती झाला शिजरी. परमात्म्याची प्राप्ती होणं, गुरुची प्राप्ती होणं याला किती पुण्य लागतं तर शास्त्रामध्ये सांगितलं त्याची प्राप्ती होण्याला जितकं लागतं तितकं. गुरुला किती पुण्य लागतं, किती यज्ञ, किती दान, किती वर्षाची तपश्चर्या, असा हिशेब कुठेही सांगता येत नाही. तर स्वामी महाराजांनी म्हणजे खरं सांगू का, गुरुच्या प्राप्तीला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार गुरूंच्या प्राप्तीसाठी किती पुण्य लागतं, जितकं लागतं तितकं. ते गुरु जेव्हा प्राप्त होतील तेव्हा प्राप्त झालेला जितकं लागलं असेल तितकं, म्हणजे अगणित पुण्य समुदाय असेल, पुण्यसंग्रह असेल तरीच होय भेटी हरिप्रियांची. अनंत पुण्य कोट्यानुकोटी लोकड्या लाईजती पाठोवाटी तैच होय भेटी हरिप्रियांची. रवी असता जाता धरवेल बाह्य येळा सागर तरवेल काय चंद्रामृत सुखे सेववेल परी त्या हरीची भेटी न हो, त्या साधूची भेटी न होईल गा ऐशे कैशियाने भेटती ते साधू. आणि सगळा जो भगवान परमात्मा आहे तो सगळ्यांचा आद्य गुरु आहे आणि तो आद्य गुरु मला आज प्राप्त झाला. आणि तो कसा प्राप्त झाला म्हणतात, तो काय असा इतका सहजासहजी नाही प्राप्त झाला, मला जन्मांतरी बहुती अनेक जन्मांमध्ये श्री कमलापती उपासिता, ह्या कमलापती असणारा भगवान श्री विष्णूची आम्ही उपासना केली आणि तोच आज श्रीकृष्ण रूपाने तो तू त्या अनेक जन्म ज्याची उपासना केली तोच आज तुझ्या रूपाने हाती झाला शिजरी, तोच आमच्या हाताला आला, तोच आमच्या पुढं आज प्रगट झाला, आम्हाला गुरु म्हणून प्राप्त झाला. मग अशी स्थिती जर आली तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. ते म्हणतात आज असं झालं आहे, आपुलिया सवेशा असा जर तुम्हाला दैवाने जर प्राप्त झाला तर मग आपुलिया सवेशा म्हणजे आपल्या माझ्या अंतकरणात उत्पन्न होणाऱ्या इच्छेनुरूप कान मागावासी, का बरं मागू नये, हे परेशा. परेशा म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणारा ईश्वर किंवा सर्वांच्या आतीत असणारा सर्वश्रेष्ठ सर्वाधिष्ठान असा ईश्वरा मी या ठिकाणी मला तर उलट वाटतं आजी मानसा सुकाळू पाहला असे. आज या ठिकाणी माझ्या मनामध्ये काय झालेलं आहे, मनाला सुकाळ झालेला आहे. सुकाळ झालेला आहे म्हणजे मन ज्या ज्या वस्तूची इच्छा करेल ती वस्तू आम्हाला प्राप्त होईल, अशा प्रकारचं आमच्या मनाला जणू काही सुकाळ झालेला आहे अशा प्रकारचं सांगतात. सुकाळ उजाडला. वेळ आहे का? पण त्या वेळ आहे का? थोडा आहे ना. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. आमच्या मनामध्ये हा एक प्रकारचा सुकाळच आम्हाला झालेला आहे. म्हणजे आता काय सुकाळामध्ये जे पाहिजे ते प्राप्त होईल तसं तू आम्हाला आमच्या मनाला सुकाळ स्वरूपाने प्राप्त झालेला आहे. सुकाळ याचा अर्थ एक सम्यक काळ असा किंवा भरपूर रेलचेल झालेली आहे सुखाची. तर आता आम्ही तुझ्या सुखाचा भोग का घेऊ नये. देखे सकळ आरतीचे जे आले आजी पुण्य यशाशी आले हे मनोर्थ झाले विजयी माझे. आता म्हणतात सकळ आरतीचे जे आले, सर्व जेवढ्या आरती म्हणजे आपल्या अंतकरणात जेवढ्या म्हणजे आरती किंवा इच्छा आहेत त्या इच्छांचं आज काय झालं आहे, जे आले त्याला खरं जीवन मिळालं किंवा त्या सगळ्या इच्छा सार्थक होण्याचा प्रसंग आज प्राप्त झालेला आहे. आजी पुण्य यशाशी आले. आज आमचं जेवढं पुण्य आहे ना ते पुण्य यश, त्या पुण्याला यश प्राप्त झालं म्हणजे त्या पुण्याला आज फलद्रूप होण्याची शक्यता किंवा फलद्रूप होण्याची स्थिती आज प्राप्त झाली. आम्ही आयुष्यात जेवढं पुण्य मिळवलं ते पुण्य आज खरं सफल होण्याचा योग सुयोग आम्हाला प्राप्त झालेला आहे.
आज तर मला असं वाटतं देवा, हे मनोरथ झाले विजयी माझे. माझे मनोरथ आहे ना ते विजयी झाले. म्हणजे मी जी मनात तुका म्हणे आम्ही जे इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरविता. अशा प्रकारे आम्ही फक्त इच्छा करावी ते आज आम्हाला मिळणार आहे. असा तू सर्व जगन्नायक परमात्मा आज आमच्या समोर उभा राहिला. आता आम्हाला मागण्याचीच कशाला उणीव असावी, आम्हाला वाटेल ते आम्ही मागणारच. तसा योगच आम्हाला प्राप्त झालेला आहे. आता म्हणतात जर अरे पण त्याला काही वेळ काळ आहे की नाही, ते म्हणतात याला कसली वेळ. इथं जैसे मातेच्या ठाई आपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागुनी पाही जिया परी. राहिली का. जी परम मंगळधामा सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणूनिया. जी परम मंगळधामा, जी म्हणजे आदरपूर्वक भगवंताला म्हणतात. आपल्या संस्कृतीमध्ये हे जी शब्द म्हणण्याचा पूर्वी प्रघात होता. आता नवीन संस्कार किंवा नवीन पाश्चात्य जे संस्कार आहे त्याच्यामध्ये ह्या शब्दात कोणी जरी मोठ्या माणसाने हाक मारली की त्याला जी म्हणण्याची पद्धती, तर त्याच्यामध्ये भगवंताला आदरपूर्वक अर्जुन म्हणतो जी न परम मंगळधामा. परमात्मा काय आहे, परम म्हणजे सर्वात अधिक, मंगल म्हणजे कल्याणाचं, धाम म्हणजे निवासस्थान. म्हणजे जे तुझं सगळं खरं कल्याण जर कुठं राहत असेल तर हे भगवान तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी राहतं. म्हणून तू परम मंगळ धाम आहे. आणि तू कोण आहे, तू काही साधारण एखादी मानवी व्यक्ती नाही, कर्माने घडलेलं शरीर असं नाही, तर तू काय आहे, देव देवोत्तमा. इतर जे देव आहे ना, सकळ देवाधी देव बळीया माझा पंढरीराव. सगळ्या देवांचाही देव आणि सर्वांमध्ये उत्तम, देव देवोत्तमा. सर्व देवांच्या मध्ये श्रेष्ठ असणारा असा तो आहे. आणि तो आहे पण तो काही साधारण नाही. तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या आहे. पण जसं कुतुब मिनारकडं पाहिलं तर आपलं टोपी गळून पडते, तसं तू किती श्रेष्ठ आणि आम्ही किती कनिष्ठ असं तुझ्याविषयी नाही राहिलं. तू आमच्या स्वाधीन झालेला आहे. आत्ता सांगितलं ना, जर अर्जुन रुसला तर देव त्याला समजावून सांगतात, तर रुससे तरी बुझावीतच आहे. आणि कोपे अर्जुन जर रागावला, त्याला म्हणलं हे गोपाळाचा गुराख्याचा मुलगा तो आहे असं जरी म्हणायला लागला तरी ते म्हणतात की कोपे तरी निवांतच आहे. तर त्याला भगवंताला अर्जुन कधी कधी म्हणतो तू दोन बापाचा आहे असं म्हणतो, तरी तो ऐकून घेतो. कारण ते म्हणतो आहे तिकडं तुझा वसुदेव आहे, इकडं नंदाला बाबा म्हणतो. असं म्हटलं तरी देव ऐकून होतो. कोपे तरी निवांतची आहे. कारण का त्यालाच याच्यात वेळ लागले. आईशे ऋषे तरी बुजा आईशे पिशे नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. त्या देवाला त्या अर्जुनाचं वेड लागलेलं आहे. म्हणून तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. तू आज आम्हाला काय आहे, स्वाधीन झालेला आहे. आम्ही म्हणू त्याप्रमाणे तू करतो असं सांगितलं. तैसे मातेच्या ठाई आपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागुनी पाही जियापरी. दुसरं हे सगळं माऊली अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद जो आहे त्या संवादाचं संस्कृतचं स्पष्टीकरण करताना माऊली म्हणतात ना, संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी केलीशे मराठी गीता देवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी अशा प्रकारची ही गीतेची टीका करतो. जर कोणी मराठी वाचायला लागलं तर त्याला हे मराठीतलं संस्कृत केलं आहे का संस्कृतचं मराठी केलं हे सुद्धा कळू नये. काय सांगतात, मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पडता, अभिप्राय मानलिया उचिता कवन भूमी हे न चोजवे. कोणता ग्रंथ मूळचा हे लोकांना कळू नये असं ज्ञानोबा लिहितात. या ठिकाणी काही लोक म्हणतात आम्हाला हे संस्कृत कळत नाही, मग आता ज्ञानेश्वरी म्हणून आम्ही वाचत नाही. ज्ञानेश्वरीसाठी संस्कृत गीतेची आवश्यकता असं नाही. तुम्ही जरी तेच मनोगत सांगितलेलं आहे, श्लोकाला ज्ञानोबा माऊली म्हटलं आणि पुढं वाचलं तरी सगळं मनोगत जे देवाला सांगायचं. उलट निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की कधी चिंता करायचं कारण नाही. ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात देवाचे मनोगत तू जाणीता हसी मूर्त, येरी म्हणतात चित्त दाटेल तुझे. अशा प्रकारचं देवाचंच मनोगत या ग्रंथामध्ये सांगतात. आणि हा मराठी ग्रंथ आहे. इथले एक ट्रस्टी होते, ते मुख्य ट्रस्टी होते आणि त्यांनी एकदा विचारलं म्हणे मला एक शंका आहे. मला म्हटले तुला एक शंका विचारायची. ते म्हटलं विचारा.
त्यांनी काय शंका विचारावी. ते म्हटले की ज्ञानेश्वरी मला एक त्याचं नेमकं उत्तर दिलं पाहिजे म्हणे. तोपर्यंत ते ट्रस्टी होऊन 2 वर्ष झालं होतं. त्यांना म्हटलं काय प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी नेमकी संस्कृतमध्ये का मराठीमध्ये हे तू मला सांग म्हणे. ते आमचे मित्रच होते पूर्वीचे. तर आता जर असं झालं तर ते सेवा काय करणार ज्ञानेश्वर महाराजांची. जर ग्रंथ हा मुळात संस्कृत आहे का मराठी हेच माहीत नाही. म्हणून त्यांनी मला विचारलं. म्हणलं हा ग्रंथ मराठीचं आहे, हे याच्यात काही शंका घेऊ नका. तर तर काय चालले होते. तिरे संस्कृताची गळणी तोडून या मराठी शब्द सोपाने रचली म्हणे धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने संस्कृताचे मोठमोठे कडे फोडून त्या ठिकाणी हा मराठीमध्ये आपल्याला करून ठेवलेला ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये अर्जुनाची भाषा आहे. अर्जुन म्हणतो की देवा तू म्हणशील काही प्रश्न विचारायला वेळ काळ तर पाहिजे ना. आपल्या आईजवळ काही वेळ असतं का. जेव्हा स्वामी महाराज सांगायचे मनुष्याने जेवावं कधी, नेमकं किती वाजता जेवावं. तर ते म्हणायचे याचं सोपं उत्तर आहे भूक लागेल तेव्हा जेवावं. आहे की नाही. भूक लागेल तेव्हा जेवावं म्हणजे तुमची तृप्ती होईल. तसं ज्या वेळेला देवाजवळ संतांजवळ किती मनुष्य राहायला पाहिजे मोकळ्या मनाने. नाहीतर मग त्यांना थोडं आदरयुक्त भीती असं नाही. कसा अर्जुन बोलतो तो. अर्जुन देवाला म्हणतो स्तन्या लागून पाहिजे. आईचं स्तनपान करायला लहान मुलाला काही भीड असते का. तो म्हणतो का सकाळी 9 वाजता एकदा दूध पाजायचे, एकदा 11 वाजता, नंतर 7 वाजता. असं नाही त्याच्यामध्ये. बाळ रडायला लागलं की त्याला जेव्हा ते रडेल त्याचं काम काय रडायचं आणि आईचं काम काय त्याला स्तनपान करायचं. तसं आम्हाला जेव्हा शंका येईल तेव्हा आम्ही अशा प्रकाराने जैसे मातेच्या ठाई आपत्त्या अनवसरू नाही. आई कधी म्हणते ही काय वेळ आहे का आता तुला दूध पाजण्याची. म्हणत नाही. कारण आपत्त्या आपलं ज्याला जन्म दिला 9 महिने वागवलं तर त्याचं आईला कधीच कष्ट वाटत नाही. त्याप्रमाणे म्हणतात देव स्तन्या लागून पाहिजे यापरी. स्तनपान करण्याला ज्याप्रमाणे त्याला कधी वेळ आवेळ नाही. तैसे देवा तुते. याच्याविषयी एक घडलेली गोष्ट सांगतो. गुरु बऱ्याचशा लोकांना ज्या आपल्या जीवनामध्ये शंका वाटतात, गुरूंचा संबंध येतो, त्यांची सेवा पण करतात, त्यांना दक्षिणा पण देतात, परंतु गुरूंना आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग विचारत नाही. बरं गुरूंनी होऊन सांगितला तर काही शंका राहतात. पण म्हणतात गुरूंना कसं होईल. काही लोक तर त्यांना वाटतं आपलं अज्ञान प्रगट होईल म्हणून सांगत नाही. काहींना वाटतं की अज्ञान प्रगट होणार नाही, आपल्या जीवनावश्यक हा प्रश्न आहे, आपण विचारला पाहिजे. पण हा प्रश्न परमार्थिक आहे की नाही कोणास ठाऊक, म्हणून काही विचारत नाही. याचा अर्थ काही भीड धरतात. पण भीड धरले तर आपल्या जीवनात इथं एक अभंग आहे याच्या ठिकाणी. तुका म्हणे भीड खोटी आणि लाभ विचाराचे पोटी. गुरुजवळ संतांजवळ कधी लाजू नये, त्याच्या ठिकाणी भीड धरू नये. आपलं मन मोकळ्याप्रमाणे आपण त्यांचं लहान बालक आहे असं नम्रपणे पण आपल्या शंका ह्या अवश्य विचारल्या पाहिजे. म्हणजे त्याचा जर काही उलगडा झाला तर आपलं मन मोकळं होतं किंवा आपल्याला साधनानुष्ठानाचा मार्ग मिळतो. आमचे ब्रह्मलीन स्वामी महाराज त्यांचे गुरुजी ते कैवल्याश्रम स्वामी ते काशीला राहत होते आणि हे आळंदीला राहत होते. तर एकदा काय झालं की त्यांच्या गुरुजींना लघवीचा काही त्रास व्हायला लागला. प्रोस्टेट नावाची ग्लँड वाढली आणि त्यामुळं त्यांची लघवी बंद व्हायची आणि त्यांना खूप त्रास व्हायचा. त्यांनी स्वामीजींना पत्र लिहिलं. पण ते होते एकदम ज्याला आपण म्हणतो अवधूत अशा प्रकारचे फकिरी संन्यासी, म्हणजे ज्यांनी पैशाला हातच लावला नाही. मग ते म्हटले की आता इथं काय करायचं, काशीमध्ये व्यवस्था नव्हती. तेव्हा त्यांनी स्वामींना पत्र लिहिलं की जर एखाद्या सरकारी दवाखान्यात हे ऑपरेशन झालं तर बरं होईल. आता डॉक्टर म्हणतात ऑपरेशन तर करणं आवश्यक आहे आणि माझ्याजवळ तर काही पैसा नाही, तर काही याची योजना होईल का. मग स्वामी महाराज म्हटले त्यांच्या ओळखीचे ससून हॉस्पिटलला एक डॉक्टर होते, एक नर्स होती त्यांच्या नात्यातली, म्हणून त्यांना बोलून घेतलं. नंतर ते काशीहून इथं आले, ते ऑपरेशन झालं. मग त्यांना इथं आश्रमात आणलं. स्वामी महाराज स्वतः उन्हाळ्याचे दिवस होते. स्वामी महाराज मधुकरीला जायचे गावामध्ये, ते घेऊन यायचे, त्यांना जेवण घालायचे, आपण करायचे आणि भोजन झालं मग स्वामी महाराज ते दोन्ही ते त्यांचे संन्यासाचे जे भांडे ते घेऊन घासत बसायचे. त्याच्यासमोर एक अजून आहे बकुळीचं झाड आहे, त्याला पार आहे, त्या पारावर बसून ते झाड आहेत ते भांडे घासायचे. एक दिवस जेवण झालं 12 वाजता ते घासायला लागले भांडे. ते गुरुजी जे होते कैवल्याश्रम स्वामी
ते असे होते, इतके तपस्वी होते की 32 वर्ष ते एकाच खोलीत राहिले, बाहेरच आले नाही. फक्त आपलं भिक्षा घेण्यासाठी दरवाजा उघडायचे आणि सकाळी दूध घेण्यासाठी दरवाजा उघडायचे. अखंड निधिध्यासन तत्पर त्यांचं जीवन होतं. तर मग ते गुरुजींकडं ते भांडी घासता घासता त्यांची नजर गेली. त्या ओट्यावर बसलेले कैवल्याश्रम स्वामींच्या डोळ्यातून धारा लागलेल्या होत्या. त्यांनी विचारलं, स्वामीजी काय आज जास्त त्रास आहे का? नाही म्हणे, काही त्रास नाही. मग तुमच्या डोळ्यात अश्रू का आले? ते म्हणे, अहो इतक्या उन्हामध्ये अनवाणी पावलांनी तुम्ही जाता, ते मधुकरी मागून आणता, मला खाऊ घालता, पुन्हा त्याच्यात भांडे पण घासता म्हणे, त्याचं मला फारच वाईट वाटतं म्हणे. ते म्हणे, मग आता रडता कशाला, यान भांडी घासा ना म्हणे, तुम्हाला एवढं रडायला काय झालं म्हणे. आता गुरूंचा जो याचा अर्थ त्यांचा अनादर आहे का? ही आपण ही भीड नाही, पण एक खरं प्रेम आहे. असं संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला आपल्या त्यांचा आणि आपलं हृदय जे हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे पार्था ना अर्जुना. अशा प्रकारची स्थिती ही जर आपण माणसं कुठं दुसरीकडं कुठं भीड धरत नाही. जिथं लाजायला पाहिजे तिथं लज्जा नाही, तिथं भीड नाही. आणि संतांजवळ देवाजवळ याच्याजवळ कशाला भीड धरायचं कारण आहे. तर आपले नामदेवाला कसे भांडतात की नाही. जनाबाई तर काय काय देवाला म्हणते, स्वामी महाराज सांगायचे, जनाबाई देवाला म्हणते तुझी रानरणकी झाली असं म्हणते त्याला देवाला, आणि तू चोर आहे असं म्हणते, तू जार आहे असं म्हणते. आणि तरी ते देव काय म्हणतात, तू असं काय मला कशाला असं म्हणते, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, अशा प्रकारचं तू कशाला म्हणते. मी तुझ्या ओवा काढतो, तुझ्या गोवऱ्या थापतो आहे की नाही, तुझी वेणीपणी करतो असं देव त्याला म्हणतो. आणि ती मात्र शिव्या देते. आणि देवाला शिव्या देता हसतसे शिव्या देतात त्या गवळणी त्याला शिव्या देतात आणि भगवान खतखता हसतात. अशा प्रकारचे जे साधू लोक आहे त्यांच्या अंतकरणाशी आपलं अंतकरणाचं तादात्म्य झालं पाहिजे. इतकं जर आपण केलं तर आपल्याला ह्या अशा प्रश्नाचा, हे अर्जुन असा बोलतोय पण ह्या बोलण्याने किती सिद्ध करतो अर्जुन. सगळ्या आज ह्या अध्यात्माचा एक मोठा कोश झालेला, आदर्श कोण झालेला आहे अर्जुन, की ज्या ठिकाणी म्हणतो नष्टो मोहा, छाती ठोकपणे देवालाच सांगतो संवादात, इथं याची देही याची डोळा, याच ठिकाणी तिथं युद्ध रणांगणावर सांगतो, देवा तुझ्या कृपेने नष्टो मोहा, माझा सगळा मोह नष्ट झाला, स्मृतिर्लब्धा, मी कोण आहे हे मला कळालं असं सांगतो. आता इथून पुढं काय ठरवलं मग तू, करिष्ये वचनम तव, आता तू म्हणशील ते करील. स्वामी महाराज सांगायचे, आता तू जर म्हणलं का मला बाण मार तर तुला पण मारीन. इतका त्याचा असंगत्वाचा, आत्मतत्वज्ञानाचा दृढ अशा प्रकारचा निश्चय झालेला होता. आणि त्याप्रमाणे अर्जुनाचं हे बोलणं आहे, याच्यातून आपल्या जीवनामध्ये आपण किती संत संघामध्ये किती एकोरपता, किती निष्ठा, किती प्रेम संपादन करून त्याच्यातला एक एक उकल अध्यात्म ग्रंथातला किंवा अध्यात्मशास्त्रात आपल्याला होऊ शकतो. याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे कोण आहे, हा अर्जुन आहे. आणि तो अर्जुन म्हणतो, तैसे देवा तुझे, तैसे, आता ही जशी गोष्ट आहे ना त्या मुलाची, स्तनपान करणाऱ्या स्तनंधय त्याला म्हणतात, त्या मुलाप्रमाणे तैसे देवा तुते पुशिद तसे आवडेते, आपुलेनी आरते कृपानिधी. तू कोण आहे, तुका म्हणे कृपानिधी, आम्हा उतरी नावेमध्ये, तू सगळ्या कृपेचा भांडार आहेस. आणि मग तेव्हा देवा, हे देवा तू ते आपुलेने आरते, तुला माझ्या आपुलेने म्हणजे माझ्या आरते, माझ्या इच्छेप्रमाणे पुशिद आवडे ते पुशिद असे वाटेल ते मी तुला विचारील असं अर्जुन देवाला म्हणतो. तरी देवा तू एक कर म्हणतात, आम्हाला काय पाहिजे, मग तुला पाहिजे तरी काय, तर ते म्हणतात तरी पारत्रिकी हित आचरिता तरी उचित, हे ते सांगई एक निश्चित पार्थू म्हणे. देवा मी तुला सांगतो आता, पारत्रिकी तरी हित, पारत्रिक म्हणजे हे शरीर पडल्यानंतर मरणोत्तर जीवनामध्ये मेल्यानंतर देखील माझं कल्याण असावं, आणि आचरिता तरी उचित, आणि मी जे कर्म करतो किंवा मी जे कृत्य करतो ते आचरण करीत असताना, अनुष्ठानात आणत असताना ते उचित असलं पाहिजे. उचित म्हणजे शास्त्रविहित असलं पाहिजे, ते संत मान्य असलं पाहिजे, संतांना मान्य आहे आणि शास्त्राने सांगितलं असं मला करायला सांग. दुसरी गोष्ट ते माझ्या कल्याणाचं असलं पाहिजे. कुठल्या कल्याणाचं असलं पाहिजे, या लोकात मला भले कोणी चांगला म्हटलं नाही तरी चालेल, पण माझी मरणोत्तर गती चांगली असली
पाहिजे आणि ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. किंवा या लोकात सुद्धा आचरिता तरी उचित. आचरण करताना लोकांना त्याच्याविषयी घृणा आली नाही पाहिजे, कधी येणार नाही. जर हे शास्त्र जे करू नका म्हणतं, असं इदम मा करू ते माझ्याकडून कधीच घडता कामा नये. आणि इदम करू जे शास्त्राने सांगितलं तेच माझ्याकडून घडावं. त्याचा फल स्वरूप म्हणून मरणोत्तर देखील कोणतंही अनुचित काही होऊ नये, अहिताचं, अमंगल किंवा घातक असं काही होऊ नये. म्हणून म्हणतात की अर्जुन तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगई एक निश्चित पार्थ म्हणे. आणि ते बी तू असं नको मला सांगू की मला आणखीन घोटाळ्यात पाडणार. निश्चित एकच हे कर, मग तुझं कल्याण आहे, याच्यात तुझं अकल्याण आहे, असं निश्चित निवाडा करून मला सांग. आता एवढाच संवाद झाल्यानंतर देवाला सुद्धा बोलणं भाग पडलं. आता भगवान म्हणतात ह्या अर्जुनाचं एवढं प्रेम आणि अर्जुन एवढ्या जिज्ञासेने प्रश्न करत असताना आता 2 दिवस झाले, आता याच्यामध्ये जर असाच वेळ गेला तर उत्तर कधी ऐकायला राहायचं. म्हणून देव म्हणतात लवकरच आता बोलायला सुरुवात करू. मग आता भगवान बोलतात श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. पुढचा विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.